भिवंडीमध्ये अग्नितांडव पाहायला मिळतंय। भंगाराच्या गोदामाला भीषण आग लागली आहे। वळपाडा परिसरातील ग्लोबल कॉम्प्लेक्स मधल्या गोदामाला आग लागल्याची माहिती आहे। आगीचं कारण अजूनही अस्पष्ट आहे। आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सध्या सुरू असल्याची माहिती मिळते। अनिल वर्मा आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। अनिल, काय परिस्थिती आहे सध्या आगीची आणि कितपत नुकसान झालंय या आगीमुळे? प्रज्ञा, या ठिकाणी जर बघितलं तर भिवंडी तालुक्यातील वलपाडा या परिसरामध्ये ग्लोबल कॉम्प्लेक्स आहे आणि त्यामध्ये त्या ठिकाणी असलेले जे गोदाम आहेत भंगारची, त्या भंगारच्या गोदामाला प्रथम आग लागली होती। एका भंगारच्या गोदामाला आग लागली आणि ही आग पसरत गेली आणि इतर जे भंगारचे गोदाम आहेत त्यांना देखील आग लागली। त्यामुळे या आगीमध्ये 3 भंगारची गोदामं जळाली होती आणि या आगीचे जे लोड आहेत ते मोठ्या प्रमाणात होते आणि त्यामुळे शेजारी असलेला जो एक शोरूम होता, शुभम इंटेरियर सोल्युशन कंपनीचा जो शोरूम होता, तो शोरूम देखील या ठिकाणी पूर्ण आगीच्या भक्षस्थानी पडलेला आहे। तर शेजारी 1-2 दुकानं होती ती देखील जळालेली आहेत। मात्र हा जो गोदाम आहे तो गोदाम रहिवासी परिसरात असल्यामुळे या ठिकाणी रहिवासी परिसरातील काही घरं देखील यामध्ये जळालेले आहेत। त्यामुळे एकंदरीत जो आसपासचा जो परिसर होता तो हटवण्यात आलेला होता, परंतु आग इतकी भीषण होती, आगीचे एवढे रौद्ररूप एवढे मोठे होते की या आगीवरती नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या ज्या गाड्या आहेत या ठिकाणी 2 दाखल झाल्या होत्या आणि तात्काळ या आगीवरती नियंत्रण मिळवण्याचे सक्तीचे प्रयत्न सुरू करण्यात आले, परंतु आग इतकी भीषण होती की आगीचं स्वरूप सध्या मोठं आहे आणि आगीवरती नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत। अनिल, अपडेट जाणून घेत राहू। सध्या धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।